तर नमस्कार, आज आपण आमच्या मामाच्या घराकडे गणपती शाळेत दिलो आणि गणपतीची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. कारण चतुर्थीक फक्त 2 दिवस राहिलेत. ते गणपती कसे दिसतात ते असं आपण बघूया. तरी आमचा 2 नंबर मामा असा गणपतीचा डेकोरेशनचा सध्या तो काम करता. आणि ह्यो जो हाती जो गणपती घातलेलो होतो माझ्या भावान पूर्णपणे हाती घातलेलो गणपती असा पगडीवालो. आणि अशा प्रकारे जवळपास सगळ्या गणपतींचं रंगकाम जवळपास पूर्ण होत दिलेलं असा. कारण फक्त 2 दिवस मध्ये असत, उद्याचो आणि परवाचो असे गणपती असत. आणि सगळे गणपतीचे मातीचे असत, म्हणजे इको फ्रेंडली गणपती असत. फक्त डेकोरेशनसाठी जर सामान लागता ता आपण बाहेरून आणला जाता. आणि बाकी जवळपास सगळा रंगकाम मैसर पूर्ण होत दिलेला असा. बऱ्याच वेळा काय होता की बरेच जण नोकरीनिमित्त गावाच्या बाहेर असतात, त्यामुळे गणपती शाळेत येऊन आपलं गणपती कसं झालं हे बऱ्याच जणांका बघूक गावना नाही. पण गणपती शाळा फिरणं एक नयनरम्य सुख असता. कारण गणपतीची आतुरता ज्या आतुरतेने आपण आगमनाची वाट बघत असतो ती आतुरता बऱ्याच वेळा आपण गणपती शाळेत घेऊन जाता. अशा प्रकारे गणपतीची उत्सुकता सगळ्यांका असता. आणि असेच गणपतीची शाळा बघण्यासाठी आपण कित्येक तरी फेरी आपण चतुर्थी येईपर्यंत आपण गणपती शाळेत मारत असतो. आणि ह्या खोलीत मात्र सगळे जवळपास पूर्णपणे 100% काम पूर्ण झालेलं असा. खडे लावून म्हणा, रंगकाम, सोनेरी डोळे उघडून सगळं काम पूर्ण झालेलं असा. हे बघा मस्त. सगळ्यांनी मस्त की चतुर्थीच्या आधी गणपतीचं आपण दर्शन घेऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. असे मस्त सगळीकडे गणपती तयार झालेले असतात पूर्ण. आज नाही तर उद्या हे गणपती, उद्या परवा हे गणपती आपल्या घराकडे जातील. हे दगडूशेठ हलवाई असा, त्याचं काम 100% पूर्ण झालेला असा. याचं सुद्धा काम मस्त की पूर्ण झालेलं असा. धन्यवाद.